मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीत ज्या नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं होतं अशा नागरिकांसाठी महानगरपालिकेच्या वतीनं शहरात निवारा केंद्र सुरू करण्यात आली आहेत। शहरातील सुमारे 1081 पूरबाधित नागरिकांचं 16 निवारा केंद्रांमध्ये स्थलांतर करण्यात आलंय। या पूरग्रस्तांना मदतीचा हात देत ऋतुराज पाटील फाउंडेशनच्या वतीनं कोरडे खाद्यपदार्थ देण्यात आले। हे खाद्यपदार्थ निवारा केंद्राच्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी अजिंक्यतारा कार्यालयात ऋतुराज पाटील फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीत फाउंडेशनमध्ये काम करणाऱ्या युवकांचे ग्रुप तयार करून शहरातील विविध ठिकाणी असलेल्या निवारा केंद्रांवर खाद्यपदार्थ पाठवण्यात आले। आमदार ऋतुराज पाटील यांनी जाधववाडी इथल्या निवारा केंद्राच्या ठिकाणी स्वतः भेट देऊन पूरग्रस्तांशी संवाद साधला आणि त्यांना हे खाद्यपदार्थ दिले। दरम्यान खाद्यपदार्थ वाटप उपक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी अजिंक्यतारा कार्यालयात झालेल्या बैठकीत आमदार ऋतुराज पाटील यांनी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला। ज्यावेळी कोल्हापूर संकटात असेल त्यावेळी ऋतुराज पाटील फाउंडेशनच्या वतीनं लोकांना नेहमीच मदतीचा हात देण्यात आलाय। 2019 आणि 2021 मध्ये आलेल्या महापुराच्या काळात देखील लोकांना फाउंडेशनच्या वतीनं मदतीचा हात देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। यावर्षी देखील पूरस्थिती उद्भवल्यानं ऋतुराज पाटील फाउंडेशनच्या वतीनं लोकांना मदत करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं। या फाउंडेशननं नेहमीच सामाजिक बांधिलकी जपून विविध उपक्रम हाती घेतलेत। त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी 5000 झाडं लावण्याचा उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी दिली। यापैकी 3000 झाडं राजाराम तलाव परिसरात लावण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते।